हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने हॉटेलसारखे चिली पनीर बनवण्याची रेसिपी। तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। चिली पनीर इथे 2 स्टेपमध्ये बनवायचे आहे। तर पहिल्या स्टेपमध्ये पनीरला मॅरिनेट करून त्यानंतर त्याला फ्राय केले जाते। तर मॅरिनेशनसाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 1 वाटी क्यूबमध्ये कट केलेलं पनीर घेतलं आहे। त्यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर आणि 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचे पीठ घेतले आणि एकदम थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेतलं। सर्व इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेतलं। आता इथे पनीर कमी होतं त्यामुळे मी ह्यांची क्वांटिटी एवढी कमी ठेवलेली आहे। पनीर चांगलं मॅरिनेशनमध्ये कोट झालं ना की लगेचच मी ह्याला फ्राय करायला सुरुवात केली। तर एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवले। तेल चांगलं तापलं ना की गॅसची फ्लेम मीडियम ठेवून त्यामध्ये हे पनीरचे क्यूब्स टाकून घेतले आणि पनीरला मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला फ्राय करून घेतलं। पनीर चांगलं गोल्डन ब्राऊन झाला की लगेचच मी त्याला या तेलामधून काढून घेतलं आणि एका प्लेटमध्ये ठेवून घेतलेलं आहे। तर ही पनीर चिली बनवण्याची पहिली स्टेप आहे। तर दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तर चिली सॉस बनवायचा आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये हे पनीर मिक्स करून त्याला टॉस करायचं आहे। तर चिली सॉस बनवण्यासाठी इथे मी एक पॅन घेतला आहे। पॅनमध्ये 2 चमचे तेल तापत ठेवले। गॅसची फ्लेम मात्र इथे हाय ठेवायची आहे। आता तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 2 चमचे कट केलेले लसूण टाकलेलं आहे। लसूणला बारीक चिरून तो इथे वापरायचा आहे। त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या डायमंड शेपमध्ये कापून घेतल्या आणि जे स्प्रिंग अनियन म्हणजे कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो ना तो कांदा इथे थोडासा टाकून घेतला। सर्व इन्ग्रेडियंट्सला हाय फ्लेमवर इथे मी 1 मिनिटभर सॉते करून घेतलं। त्यानंतर मी याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि कांद्याला थोडा हलका ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घेतला। कांदा फ्राय करत असताना सुद्धा गॅसची फ्लेम इथे मी हायच ठेवली होती। पॅनमध्ये 1 चमचा भरून इथे मी हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे ह्या पेस्टला अर्धा मिनिटभर हाय फ्लेमवरती असेच परतवून घेतलं म्हणजेच त्याचा कच्चेपणा पूर्णतः निघून जाईल। आता मी पॅनमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरीची ढेटं टाकून घेतली। पानांचा भाग इथे घेतला नव्हता। त्यानंतर थोडंसं बारीक चिरलेलं कांद्याची पात टाकून घेतली। पाव वाटी क्यूबमध्ये कट केलेली शिमला मिरची आणि पाव वाटी क्यूबमध्ये कट केलेला कांदा इथे मी या पॅनमध्ये टाकून घेतला आणि 1 मिनिटभर या सर्व इन्ग्रेडियंट्सला एकदा सॉते करून घेतलं। इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि त्याचबरोबर ह्याला व्यवस्थित सॉतेसुद्धा करून घेतलं एकदा। आता मी पॅनमध्ये इथे पाव चमचा भरून सफेद मिरी पावडर टाकून घेतली। सफेद मिरी पावडर जर का तुमच्याकडे नसेल तर इथे काळी मिरी पावडरचा वापर केला तरीही चालेल। व्यवस्थितपणे या सर्व इन्ग्रेडियंट्सला हाय फ्लेमवरती एकदा सॉते करून घेतलं म्हणजेच परतवून घेतलं। मग त्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा भरून व्हिनेगर आणि 2 चमचा भरून सोया सॉस टाकून घेतला। इथे मी चिली पेस्टचा वापर केला होता त्यामुळे ग्रीन चिली सॉस मी इथे टाकला नव्हता। जर का तुम्ही चिली पेस्ट नसाल टाकणार तर इथे तुम्हाला ग्रीन चिलीचा वापर करायचा आहे म्हणजे ग्रीन चिली सॉसचा वापर करायचा आहे। पॅनमध्ये सॉसेस टाकल्यानंतर अर्धा मिनिटभर ह्याला परतवून घेतले। त्यानंतर मी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकून घेतली। तर स्लरी कशी बनवायची तर 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचे पीठ घ्यायचे, त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे, त्याला व्यवस्थितपणे त्याचं एक मिश्रण तयार करून मग ते मिश्रण या तयार होणाऱ्या पनीर चिलीमध्ये इथे मी टाकून घेतले। त्यानंतर मी जे पनीरचे काप फ्राय करून घेतलेले ना ते टाकून घेतले आणि हाय फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं या पनीर चिलीला असेच परतत राहिली। आता तुम्ही बघू शकता पनीर चिली इथे पूर्णपणे रेडी झाली आहे। त्या पनीर चिलीमध्ये मी इथे स्प्रिंग अनियन म्हणजेच बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून घेतली आणि 1 ते 2 मिनिटे हाय फ्लेमवरती ह्याला अजून असेच परतवून घेतले। अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनणारा स्टार्टर इथे रेडी झालेला आहे। तर ही पनीर चिलीची रेसिपी तुम्ही घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।